आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. गुन्हेगारीचा विळखा. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती. मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत. आणखी 4 जणांची चौकशी सुरू. अमरावतीच्या परतवाडामध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण. आरोपी अहमद अयानकडून पीडित तरुणींवर अमरावतीच्या कठोरा नाका भागातल्या एका रेसिडेन्सीमधील फ्लॅटमध्ये लैंगिक अत्याचार. फ्लॅटसाठी मित्राला 500 रुपये देत असल्याची माहिती. आरोपीला 180 महिलांकडून फाशी द्यावी. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या. अमरावती प्रकरणावरून मनसेच्या अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. कायदा नसला पाहिजे ना साहेब, नेहमी सांगतात याच्यासाठी जिहादी कायदा असला पाहिजे. ज्याला जिथे भेटेल तिथे त्या चौकात त्याला उभं केलं पाहिजे आणि त्या 180 महिलांकडून त्याला फाशी द्यायला लावली पाहिजे. बोंधू खरात प्रकरणात मोठा खुलासा. जमीन खरेदीपूर्वी खराच्या खात्यात 3 कोटींची उलाढाल उघड. नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांच्या चौकशीतून माहिती समोर. आरोपींच्या खात्यात 2 वर्षात 21 कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार. कल्पना खराच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. पुढील सुनावणी आता 22 तारखेला. फिर्यादी पक्षानं वेळेची मागणी केल्यामुळेच आजची सुनावणी तहकूब. फिर्यादी पक्षाचा अर्ज स्वीकारत सुनावणी पुढे ढकलण्याचा राहता न्यायालयाचा निर्णय. गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टी प्रकरणातील सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक. ड्रग्ज पुरवठा साखळीत सहभागी असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती. म्युझिक कॉन्सर्टचं नागपूर कनेक्शन उघड. कॉन्सर्टचं आयोजन करणारी कंपनी नागपूरची असल्याची माहिती. तर स्नॅपचॅटद्वारे अनेक लोकांना ड्रग्ज सप्लाय केल्याचं उघड. 2 फरार आरोपी आणि विनीत गेलरानी यांचे एकमेकांना कॉल झाल्याचीही माहिती समोर. नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टची 3 लाख रुपयांची तिकीटं. गृह खातं यावर बोलणार का? या 3 लाखात काय काय समाविष्ट होतं? नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टवरून अंबादास दानवे यांची गृह खात्यावर ट्विटद्वारे टीका. कोरेगावच्या नेस्को प्रकरणात छोट्या लोकांना अटक. नेस्कोचा मालक कृष्णा पटेल याला अटक का नाही? मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा सवाल. नेस्को सेंटरमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोघांचा मृत्यू.